हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या क्लिपमध्ये 3 ठिकाणच्या व्हेलॉसिटीज पॉईंट ए, बी आणि सी और डी अशा 3 ठिकाणच्या, सी आणि डीला सेम असते म्हणून फक्त एकच कोणता बी घेतला तरी चालेल. तर या ए, बी आणि सी अथवा डी, तर सी आणि डी और आहेत. तर या 3 ठिकाणच्या व्हेलॉसिटीज आपण डेरिव्हेशन्स पाहिले. तर ए ठिकाणची व्हेलॉसिटी किती होती? रूट आर जी होती. बी ठिकाणची किती होती? रूट 5 आर जी होती. ए ठिकाणची व्हेलॉसिटी रूट आर जी होती, इक्वेशन नंबर 2. नंतर बी ठिकाणची व्हेलॉसिटी किंवा त्याचा स्पीड किती होता? रूट 5 आर जी, रूट 5 आर जी, इक्वेशन नंबर 4. आणि सी ठिकाणची व्ही सी और व्ही डी मीन्स व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी और व्हेलॉसिटी ॲट पॉईंट डी. ॲक्च्युअली हा स्पीडच आहे, तर ती रूट 3 जी √3 आर जी असते. मग आता इथपर्यंत जर विचारलं तर इतकंच लिहायचं, परंतु ॲक्च्युअली एखाद्या वेळेला जर विचारलं तर डिफरन्स इन टेन्शन्स म्हणजे 2 पॉईंटमधलं सी ए अथवा डी ए या 2 पॉईंटमधील टेन्शन, ताणातील फरक किती? आता सी ए म्हणजे हा सी पॉईंट आणि ए पॉईंट, तर इथं ताण सगळ्यात कमी असतो आणि इथं थोडासा वाढतो आणि इथं सगळ्यात जास्त ताण असतो. मग ह्यांच्यामधील ताणातील फरक किती? ह्या ए आणि सी अथवा डी आणि ए. आणि नंतर आपण पाहणार आहेत ए आणि बीमध्ये ताणातील फरक किती असतो. तर ॲक्च्युअलमध्ये सी आणि ए यांच्या ताणातील फरक 3 mg असतो आणि ए आणि बी यांच्यामधील ताणामधील फरक हा 6 mg असतो. ते बघणार आहेत आपण आता. 3 mg कसा असतो आणि 6 mg कसा असतो. आता टी सी मायनस टी ए, मग सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन स्टार. हे इक्वेशन स्टार हे खरं तर ह्या कामासाठी लागणार आहे म्हणून मी इथं ॲडजस्ट केलं ते. आणि अजून एक बदल असा करायचा आहे, तर मी नोट्समध्ये तुम्हाला फ्रॉम पॉईंट बी टू सी असं लिहिलं गेलं होतं, तर तिथं सी टू बी करा ह्या पॉईंटसाठी. बरं, आता हे इक्वेशन ॲट पॉईंट सीचं mv²/r हे कसं आलं? तर सी किंवा डी ह्या ठिकाणी टेन्शन टुवर्ड्स द सेंटर असते आणि वेट mg परपेंडिक्युलर असते. म्हणून ह्या mgच्या याच्यावर सेंट्रिपिटल फोर्सवर त्याचा इफेक्ट होत नाही. मग सेंट्रिपिटल फोर्स, टेन्शन इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. तर हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणून टेन्शन ॲट पॉईंट सी इज इक्वल टू mv²/r आणि सी हा ॲट सी सफिक्स लावून द्यायचा म्हणजे व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी. आता या इक्वेशनमधून इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर काय होतं 1, तर mg प्लस टी ए इज इक्वल टू mva²/r हे मायनस करायचं. लक्षात ठेवा दोघं इक्वेशन. तर टी सी लेफ्ट साईड बघा, टी सी मायनस याची लेफ्ट साईड पहिल्या इक्वेशनची mg मायनस टी ए मायनस mg मायनस टी ए लेफ्ट साईड. आणि राईट साईड mvc²/r मायनस m याची राईट साईड mv²/r mva²/r. मग हे आता हे लिहिल्यानंतर पण व्ही सी व्हेलॉसिटी ॲट सी किती असते? √3 आर जी असते आणि त्याचा VC² केला तर रूट कॅन्सल होऊन 3 आर जी. आणि व्ही एची व्हॅल्यू पण माहिती आहे तुम्हाला, व्ही एची व्हॅल्यू √r_g असते, तर VA² किती असेल? RG असेल. या दोघांच्या व्हॅल्यू इथं पुटअप केल्या तर इथं 3 हाई VC² व्हॅल्यू टाकली तर 3rg मल्टिप्लाय टू m 3mgr आणि इथं rg मल्टिप्लायड टू m तर mgr/r. तर इकडचा mg इकडे राईट साईडला आणला प्लस mg. मग इथं लेफ्ट साईडला रिमेनिंग टर्म इज TC minus TA. mg is transferred on that side, it gets added here, r gets cancelled and only remaining factor is 3mg minus mg plus mg.
3 mg minus mg plus mg. mg minus mg plus mg gets cancelled, remaining is 3 mg. So Tc minus Ta is equal to 3 mg. Similarly, we can prove that Td minus Ta is also equal to 3 mg, but there is no need to prove this again, because up to this point if you proved 3 mg then it is sufficient. Okay, now you can understood this. Now let us go ahead at arbitrary positions. Arbitrary position means any other positions. In this figure I have said that I will explain these positions later on, so the time comes now. At arbitrary position, force due to tension and weight are neither along the same line nor perpendicular to each other. आता याच्यामध्ये टेन्शनची आणि वेटची डायरेक्शन ही पॅरलल पण नाही, ऑपोजिट पण नाही, वेगळीच डायरेक्शन आहे. इथं सुद्धा mg ची डायरेक्शन आणि टेन्शनची डायरेक्शन ही वेगळी वेगळी आहे. मग अशा वेळेला टेंजेन्शियल कंपोनेंट ऑफ वेट इज यूज्ड टू चेंज द स्पीड. हा वेट टेंजेन्शियल कंपोनेंट जो वेट असतो, वेटचा टेंजेन्शियल कंपोनेंट म्हणजे mg साइन थीटा या ठिकाणी, आणि इथं mgचा टेंजेन्शियल कंपोनेंट mg साइन अल्फा. आता या ठिकाणी अल्फा अँगल यूज केला आहे, इथं थीटा अँगल यूज केला आहे, म्हणून हा mg साइन अल्फा आणि mg साइन थीटा हे काय करतात, स्पीड चेंज करण्याचे काम करतात. म्हणजे इथला हा कंपोनेंट जो आहे तो स्पीडअप करण्याचे काम करतो आणि हा स्पीड डाऊन करण्याचे काम करतो, कारण त्यांची डायरेक्शन ग्रॅव्हिटीच्या याच्यानुसार आहे. तर टेंजेन्शियल कंपोनेंट ऑफ वेट इज यूज्ड टू चेंज द स्पीड. लक्षात ठेवा, वेटचा टेंजेन्शियल कंपोनेंट हा स्पीड चेंज करतो. इट डिक्रीजेस द स्पीड व्हाईल गोईंग अप अँड इन्क्रीजेस इट व्हाईल कमिंग डाऊन. म्हणजे वरती जेव्हा पार्टिकल मास स्टोन वरती चढतो तेव्हा त्याचा स्पीड कमी होतो आणि वरून खाली येतो तेव्हा त्याचा स्पीड वाढतो. आता एक क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन. ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे हा क्वेश्चन नंबर 4चं टोटल आन्सर आहे. एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 4चं हे टोटल आन्सर आहे. आता बघा, प्रॅक्टिकली तिथं क्वेश्चन विचारलेला आहे, प्रॅक्टिकली 0 स्पीड इज पॉसिबल वेदर ऑर नॉट. तर मग आपण इथं स्ट्रिंग वापरलेली आहे, दोरा किंवा धागा वापरलेला आहे. तर इथं व्हेलॉसिटी जर 0 झाली असती म्हणजे हा पार्टिकल पुढे गेलाच नसता, तर ही स्ट्रिंग घडी पडून खाली कोसळला असता, तो स्टोन इथून इथंच आला असता, मग तो पुढचे मोशन परफॉर्म करू शकला नसता जर स्पीड 0 झाला असता. पण स्पीड किती असतो इथं, √rg असतो. हे आपण मागच्या याला बघितलं आहे, √rg असतो. v इज इक्वल टू √rg ए पॉईंटला स्पीड. म्हणून स्ट्रिंगने, दोरीने 0 स्पीड पॉसिबल नाही. परंतु प्रॅक्टिकली 0 स्पीड इज पॉसिबल ॲट द अप्परमोस्ट पॉईंट ओनली व्हेन मास इज टाईड टू द रॉड. रॉडला जर आपण मास बांधला आणि रॉडला पाहिजे तसं मोटारीने फिरवलं तर त्या ठिकाणी स्ट्रिंगचा संबंध नाही, म्हणून तो रॉड उभा राहिला तर मास तिथं स्टॉप होऊ शकतं, त्याची व्हेलॉसिटी स्टॉप होऊ शकते. आणि म्हणून 0 स्पीड हा पॉसिबल आहे. म्हणजे पालखीमध्ये एक सीट ते भरत असतात, त्यावेळेला सगळ्यात खालच्या सीटवरती जातात तेव्हा स्टॉप असतं आणि तेव्हा 0 स्पीड झालेला असतो. तर आता बघूया आपण, हा एक क्वेश्चनचा आन्सर आहे. आता डिफरन्स बिटवीन टेन्शन्स ॲट द एक्स्ट्रीम पॉईंट्स किंवा डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम टेन्शन्स. एक्स्ट्रीम टेन्शन म्हणजे काय, एक्स्ट्रीम म्हणजे टोकाचे म्हणजे जास्तीत जास्त टेन्शन आणि कमीत कमी टेन्शनमधील फरक. जसं आपण C आणि A किंवा D आणि A यांच्यामधील डिफरन्स इन टेन्शन आत्ताच फाइंड आउट केला, तो 3 mg इतका होता. तसा आपल्याला A आणि B TA आणि TB यांच्यामधील डिफरन्स बघायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं मग, तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. आता इक्वेशन 1 काय होतं,
mg प्लस टी ए इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर होतं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1, हे इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं कोणामधून, इक्वेशन 3 मधून. इक्वेशन 3 काय होतं, टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे होतं. मग याच्यामधून मायनस करायचं, लेफ्टमधून लेफ्ट, राईटमधून राईट साईड मायनस करायची. आता बघा मग 3मधून 3 काय होतं, टी बी मायनस एम जी होतं लेफ्ट साईड, त्याच्यामधून फर्स्ट इक्वेशनची लेफ्ट साईड मायनस केली, दोघं मायनस झाले, मायनस एम जी मायनस टी ए. राईट साईड काय होती, थर्डची एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर होतं, त्याच्यातून लेफ्ट राईट साईड ऑफ फर्स्ट इक्वेशन मायनस केली. आता याच्यामधून एम अपॉन आर कॉमन घेतला, इथं मायनस एम जी मायनस एम जी बिकम्स मायनस टू एम जी, टी बी मायनस टी ए ॲज इट इज. इथं एम अपॉन आर कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटेड टर्म आहे व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. आता व्ही बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती किती आहे, √5 आणि त्याचा स्क्वेअर केला तर ओनली 5 आणि व्ही एची व्हॅल्यू √RG, तर व्ही ए स्क्वेअर केला तर RG. मग याची व्हॅल्यू 5RG मायनस RG, रिमेनिंग इज 4RG multiplied to m upon r. Here r gets cancelled, so 4mg remaining, and left side is as it is. So minus 2mg is transferred on that side, minus 2mg gets added to 4mg, it becomes 6mg. So left side is remaining tb minus ta is equal to 6mg. This equation shows that the tension at point B and tension at point A, difference between tension at point B and tension at point A is equal to 6mg. Hence difference in tensions at extreme position depends only on what factor, difference in tension depends on mass. Sorry, mg means a weight, mass obviously means weight. Now here I have written extra point that velocity when rod is used instead of string म्हणजे दोरा धागा ऐवजी आपण कडक रॉड वापरला तर तो स्लॅक होण्याचा धाक नसतो. स्लॅक होणे म्हणजे काय सांगितलं की मी अगोदर, तर जेव्हा दोरी ह्या पॉईंटला असेल, जर 0 स्पीड झाला तर हा पार्टिकल पुढे सरकणारच नाही, जाणारच नाही, मग दोरी अशी घडी पडून खाली येईल, त्याला स्लॅक असं म्हणतात. मग रॉड वापरला तर स्लॅक होण्याचा चान्स हा नसतो. मग या ठिकाणी आपल्याला वेलोसिटी जर रॉड यूज केला तुम्ही तर बी या ठिकाणी म्हणजे बॉटम पॉईंटला वेलोसिटी किती असतो, √4RG. या 4चा अंडररूट फाइंड आउट केलं तर 2, हा 2 आउट साईडला निघाला आणि √RG. आणि व्ही सी आणि व्ही डीच्या ठिकाणी वेलोसिटी किती असते, √2RG. व्ही सी आणि व्ही डी. बीला किती असतो, 2RG. आता ह्याच्यामध्ये कोण ग्रेटर आहे, हा 2 आउटर आहे आणि हा 2 इनर आहे, म्हणजे हे स्मॉलर आहे, हे ग्रेटर आहे. आणि टेन्शन रॉड जर वापरला ए आणि बी यांच्यामधलं टेन्शन हे 6mg सेम असतं, फक्त वेलॉसिटी डिफरंट असतात. ह्याच्यासाठी डेरिवेशन बुकमध्ये एक्सपेक्टेड नाही आहे, फक्त यू शुड नो. आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे स्फिअर ऑफ डेथ, मृत्यूगोल. तर दिस इज अ पॉप्युलर शो इन सर्कस. ड्युरिंग धिस 2-wheeler रायडर or riders undergo rounds inside the holosphere. आता मोठा हॉलोस्फिअर असतो 5, 10, 15 मीटर रेडियसचा, आणि तो हॉलोस्फिअरमध्ये एक रायडर किंवा एकापेक्षा जास्त रायडर हे फिरत असतात. तर स्टार्टिंग विथ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल्स दे इव्हेंच्युअली परफॉर्म रिव्होल्युशन्स अलॉंग व्हर्टिकल सर्कल्स. म्हणजे ते आधी सुरुवातीला त्या गोलमध्ये छोटे छोटे सर्कल, आडवे सर्कल्सपासून सुरुवात करतात, मग
आडव्या सर्कलपासून मग तिरकस होतात, मग हे एकदम उभे म्हणजे वरून खाली खालून वरती असे फिरत असतात. आता हे सगळं जे आहे तर मौतच्या कुव्यापेक्षा हे थोडं डेंजर आहे. पॉप्युलर शो आहे हा. तर याच्यामागे जे डायनॅमिक्स आहे म्हणजे फोर्स कसा ॲक्ट होतो ह्याचं जे तत्त्व आहे तर ते बघूया. द डायनॅमिक्स ऑफ दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज सेम ॲज दॅट ऑफ द पॉइंट मास tied to the string except that force due to tension T is replaced by the normal reaction N. म्हणजे बघा, आपण स्टोन दोरीला बांधून व्हर्टिकल सर्क्युलरमध्ये फिरवला तर त्याच्यामध्ये जे टेन्शन डिफरंट असतं वेगवेगळ्या पॉईंट्सला, एला, सीला, बीला, तर त्याच्याऐवजी इथं जे वाहन असतं त्याला दोरी बांधलेली नसते. मग तिथं कोणता फोर्स ॲक्ट होत असतो? टेन्शन. जसं स्टोनला दोरीला बांधून आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवू शकतो, तर का फिरवू शकतो? तर टेन्शन, दोरी ताणत असते ॲट एव्हरी मोमेंट. सो स्टोन कॅन परफॉर्म द सर्क्युलर मोशन. बट हिअर द व्हेकल गिव्ज ॲक्शन ऑन द वॉल. म्हणजे वाहन किंवा व्हेकल हे ॲक्शन देतं वॉलवर. त्या गोलची जी वॉल असेल, उलटा असेल, सुलट असेल, आडवा असेल, वेगवेगळ्या पोझिशनला तो काय करतो? दाब टाकतो किंवा त्याच्या फोर्स देतो आणि त्या फोर्सला म्हणजे ॲक्शन म्हणायचं. आणि ती वॉल जी असेल वाहनाला ती रिॲक्शन देते, तिला म्हणायचं आपण नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे जेव्हा स्टोन यूज करणार व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तेव्हा टी टेन्शन काम करत असतं आणि जेव्हा वाहन स्पिअर ऑफ डेथमध्ये काम करणार तेव्हा नॉर्मल रिॲक्शन काम करत असते. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीडमध्ये काय फरक असतो? तर लिनियर स्पीड इज मोर फॉर लार्जर सर्कल्स बट द अँग्युलर स्पीड इज मोर फॉर स्मॉलर सर्कल्स. म्हणजे आता बघा, जेव्हा तो मोठ्या सर्कल्समध्ये व्हर्टिकल सर्कल्समध्ये रायडर फिरत असतो तेव्हा लिनियर स्पीड जास्तीत जास्त ठेवावा लागतो, नाहीतर वाहन कोलॅप्स होईल. तसंच तो जेव्हा स्मॉलर सर्कल म्हणजे स्टार्टिंगला आणि स्टॉपिंगला म्हणजे मोशन स्टार्ट करायला आणि गाडी थांबवताना स्टॉपिंगला त्याला छोटे छोटे सर्कल्समध्ये फिरून मग मोठे मोठे सर्कल्समध्ये त्याला फिरावं लागतं. तेव्हा अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा हा जास्त ठेवावा लागतो. अँड दिस इज ॲज पर द थेरी ऑफ कोनिकल पेंडुलम. हे कोनिकल पेंडुलमची जशी थेरी आहे त्याच्यासारखंच हे आहे. मग एवढंच स्फिअर ऑफ डेथबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. शॉर्ट नोट म्हणून विचारलं जाऊ शकतं. नाऊ विल स्टॉप हिअर फॉर द नेक्स्ट.